माणसांचे बळी तुमच्या राज्यात गेले आहेत। तुम्ही नैतिक जबाबदारी तरी घ्या हो, सांगा चूक झाली म्हणून। मुख्यमंत्री काय सांगतायत? छत्रपतींचा जो पुतळा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चबुतरा जो त्याचं नुकसान जे झालेलं आहे त्याबद्दल आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक लक्षात घ्या, त्या विभागाचे जे आमदार आहेत कारण तिथे परत सार्वजनिक बांधकाम खातं आणि सगळे त्यावेळेसही रवींद्र चव्हाण तिथे गेले होते। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात, घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी तो उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली आहे, कारण ती जमीन भ्रष्टाचाराची। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इंद्रायणी नदीवरचा पूल, ह्यात सुद्धा भ्रष्टाचार होतो आहे। यात सुद्धा हे सरकार आणि या सरकारचे आमदार मंत्री हे भ्रष्टाचार करतायत आणि देवेंद्र फडणवीस हे नाकानं कांदे सोलतायत। काय म्हणतात? भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू। तुरुंग म्हणजे काय? तर भाजपा, म्हणजे भाजपात पाठवू। भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू इथे देवेंद्र फडणवीस। तुरुंग काय? भाजप हा त्यांचा तुरुंग आहे। तर या पुतळ्याच्या संदर्भात सरकारने खुलासा केलेला आहे की चबुतरा आणि पुतळा याला कुठली हानी झालेली नाही आहे, बाजूची माती घातलेली आहे पावसामुळे। खोटं बोलत आहेत, खोटं बोलत आहेत, शिवरायांच्या साक्षीनं खोटं बोलत आहेत। आणखी एक प्रश्न आहे की काल लोकसभेमध्ये तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीविषयी काही भाष्य केलं, त्यावर आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावर ते असं म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे भेटले, मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले नाही, त्यामुळे कृपया गैरसमज पसरवण्यात येऊ नये। हो, पण अधिकृतपणे भेटण्याची जागा ही मंत्रालय किंवा वर्षा बंगला असतो ना शासकीय भेटीसाठी, आणि इतर बैठकीसाठी गोपनीय व्यापारी उद्योग त्यासाठी खाजगी बैठका होतात। त्यावेळेला ताज लँडच्या लॉबीमध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते। ते नक्की कोणाला भेटायला आले होते मला माहीत नाही, पण मुंबईतले अनेक बिल्डर जे भाजपशी संबंधित आहेत, लवकरच मुंबईतल्या अनेक शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत। महत्त्वाच्या शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत, आणि हे बिल्डर भाजपशी संबंधित आहेत का? त्याच्यामध्ये म्हाडाची इमारत सुद्धा आहे। चला, धन्यवाद। तुम्ही जे म्हणता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ही भेट राजकीय मानायची मला माहिती, बिझनेस डील मी त्याच्यावरती बोलत नाही, पण मुख्यमंत्री तिथे जेव्हा आले ते कोणाला भेटायला येणार मला माहीत नाही, पण तिथे आधीपासून आणि शेवटपर्यंत मुंबईतील अनेक बिल्डर उपस्थित होते का मी आत्ता सांगत नाही। बोला।